वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रात ज्यांना अभिव्यक्तीची अमृत सिद्धी साध्य झाली आणि मराठी माणसाने ज्यांची साठवण आपल्या मनामनात अनंत काळासाठी करून ठेवली असे आनंद यात्री महाराष्ट्रातल्या साहित्यप्रेमींचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पुलं. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, अभिमान या सर्वांचं सर्वाधिक प्रगटीकरण महाराष्ट्रानं ज्यांच्या बाबतीत अनुभवलं ते म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. केवळ लेखकच नव्हे तर बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व. वाचकांना त्यांच्या लेखनात तोचपणा कधीच जाणवला. निबंध, प्रहसन, काव्य, नाट्य आणि पटकथा लेखन, अनुवाद, कथाकथन अशा अनेक लेखन प्रकारात पुलंच्या लेखणीने हुकूमत गाजवली. कलेच्या ज्या ज्या प्रांतात पुलं वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त असे सम्राटच झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम वादन, कथाकथन, नाट्य आणि पटकथा लेखन, दिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रात पुलंनी अफाट लोकप्रियता गाजवली. अभिनय, एकपात्री अभिनय, अभिवाचन, काव्यवाचन, दिग्दर्शन, नाट्य आणि पटकथा लेखन अशा अनेक क्षेत्रात पुलंनी अफाट लोकप्रियता मिळवली. वयाच्या 16व्या वर्षी आजोबा हरले या प्रहसनातून त्यांच्या लेखन यात्रेला सुरुवात झाली आणि त्या पुढचा प्रवास तर आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. अहो, त्यांचंच लेखन वाचता वाचता आपण लहानाचे मोठे झालो. म्हणजे एखादा माणूस जर अतिशय दुःखात असेल किंवा कोणत्याही त्रासात असेल पण तरी सुद्धा त्यावेळी चुकून त्या माणसाच्या कानावर जर पुलंचं सादरीकरण पडलं तर तो माणूस किमान 2 मिनिटं का होईना हसतोच. आणि हीच पुलंच्या लेखनाची ताकद आहे किंवा विलक्षण जादू म्हणावं तर. दिवसाच्या किंवा रात्रीच्या कोणत्याही प्रहरी जर आपण त्यांचं लेखन वाचलं तर मन अतिशय प्रसन्न होतं. पुलंच्या सादरीकरणातून आपल्याला त्यांच्यातला परफॉर्मर दिसून येतो. हावभाव, आवाजाचे चढ उतार, देहबोली अशा अनेक गोष्टीतून पुलंचं सादरीकरण कायम विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं असायचं. मग गायन असो, वादन असो, अभिनय असो किंवा वक्तृत्व, आहा, त्यांचं सादरीकरण मनाला कायम थक्क करणारं असायचं. पुलंच्या साहित्यातून आपल्याला त्यांच्यातली अचाट अशी निरीक्षण शक्ती, अलंकृत, प्रवाही, संवादात्मक संवादशैली, भाषेवरचं प्रेम, संस्कृत आणि मराठी भाषेवरचं प्रभुत्व, भाषेची लवचिकता, नाविन्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्मळ, निखळ, निर्व्याज आणि कोणालाही न बोचणारा आणि न दुखावणारा विनोद अतिशय ठळकपणे दिसून येतात. म्हणजे मी पुलंविषयी कितीही बोललो तरी मला कमीच वाटणार आहे आणि पुलं आपल्या सगळ्यांचे इतके लाडके आहेत की तुम्ही ऐकतच आहात. त्यापेक्षा आपण असं करूया, आता आपण जरा काहीतरी बघूया. खरं तर पुलंनी लिहिलेल्या व्यक्तिरेखा अनेक कलाकारांनी सादर केल्या पण शेवटी पुलं ते पुलंच. पण कसं आहे ना, जर पुलंनी लिहिलेली व्यक्तिरेखा सादर करण्याची जर संधी मिळत असेल आणि त्यातून जर त्यांना मानवंदना होणार असेल तर ती संधी कोण दवडेल? चला, आमचाही असाच एक छोटासा प्रयत्न आता आपण बघूया. देवा, 12 वाजल्यात. गंपू येतच असेल इतक्यात. घ्या कडवेवाल, सहस्त्रबुद्ध मंडळीतून आणलेत. अरे, हाई तर घरात नाहीये. तुला कसं काय माहिती कडवेवाल घ्यायचे? अरे माहिती नव्हतंच. अरे त्या विजू वहिनी आहेत ना, त्यांच्यासाठी तुरीची डाळ आणायला गेलो होतो. बर, तिथून भाजी आणायची होती. लग्नाच्या गडबडीत ना कुठे काय करताच नाही आलं रे. म्हणून आता गेलो होतो तर सगळं घेऊन आलो. गेल्यावरती कडवेवाल दिसली, म्हणलो एकदम बेस्ट आहे, घेऊन आलो. तसंही तुम्हाला लागतेच. बरं, याच्यात साबण चुरा सुद्धा आहे, तोही आणलाय. अरे नको, अरे परवाच एवढा साबण चुरा आणलाय आणि हा दीक्षित अँड कंपनीचा ना अजिबात मला आवडत नाही. तू वापरून बघ. फेस नाही काय नाही. अरे नको नको, वापरून तर बघ. मी 1000 साबण चुरे वापरून बघितलेत. तू डोळे मिटून हा वापरून बघ. हा बेस्ट साबण आहे, दीक्षित आणि कंपनीचा बेस्ट साबण आहे हा. तू हा वापरून बघ. बरं, फेस नाही आला तर पैसे नको देऊस बस. बर घ्या. बरं, या साबण चुऱ्याचे आणि कडवेवालचे 7 रुपये 9 आणे. बस रे गंपू. हा बसलो. आणि काय काय मग?
नवीन बायको कशी आहे? हा त्या 4 चौघींसारखीच आहे. तू बघितलंस की लग्नात. आता तिचं जमणं जरा कठीण होतं. अरे आप्पासाहेब भोर संस्थानात खासगीकडे होते. हा ते तिकडनं रिटायर झाले. 9 पोरी पदरात होत्या. तर इतक्या सगळ्यांचं लग्न कसं जमणार? म्हणलं आपल्या जेवढा उचलता येईल तेवढा उचलावा भार. एक तर एक. भलतेच परोपकारी ना तुम्ही. हे शाळेत प्राध्यापकाची चूल पेटत राहावी म्हणून एकाच वर्गात 4-4 वर्ष बसणारे काय? कर चेष्टा करच माझी. कर. मी सासऱ्यांचा विचार केला. हा नाहीतर त्या जिमखानाच्या काथ्यावाल्या कुरुळकरांची एकमेव मुलगी मला चालून आली होती. मग काय पार्टनरशिप घेणार होते, घर जवळ करून घेणार होते. बर मुलगी सुद्धा गोरीपान होती. अरे मग करायचंच की तिच्याशीच लग्न? अरे मला जरा ते रॉंग वाटलं. हा म्हणजे आता तिला कोणीही घेऊन जाऊ शकते रे. आमच्या बायकोचं जरा होणं जरा कठीणच होत. तुझ्यासारखा असा परोपकारी विचार करणारे कमीच चो गंपू. आणि काय रे मंगलाष्टक म्हणताना भटजींना प्रॉम्प्टिंग काय करत होतास? अरे मला वाटलं ते चर्मणवती विसरले. ते महेंद्र शरयू तनया वरच अडकले होते. अरे मुहूर्ताला थोडा वेळ असला की भटजी नेहमीच अशी गायकी दाखवतात. ते मला माहिती होतं का? माझं पहिलंच लग्न नाही. आणि आमची काय ते काजी सारखी 15-20 लग्न झाली होतो. पण तुझ्यासारखं याला मदत कर त्याला मदत कर असं नाही रे करत कोणी. आणि काय रे काय ते लग्नात प्रत्यक्ष माळ घालायच्या वेळेस त्या कसल्या खाणाखुणा चालवल्या होत्यास रे? तो एक घोळ झाला. काय झालं, आमच्या ऑफिस मधून सुपरिटेंडंट येणार होते. त्यांच्यासाठी मी एक हार आणला होता. आयत्या वेळेस तो हार माझ्या हातात आला. आता तेच तुला खाणाखुणा करून सांगत होतो की हार बदल म्हणून. पण तुझं लक्ष कुठे? तुझं लक्ष करवलीकडे बघतोय आपला असा असा. तेच सांगत होतो. अरे त्यामुळे सगळा घोळ झाला. का ते वाजवा झालं. त्यामुळे आमच्या सुपरिटेंडंट साठी आणलेला हार आमच्या बायकोच्या गळ्यात घातला. वा 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 वा. बस हा बरं ऐक, आठवण झाली ते बरं झालं. शनिवारी संशय कल्लोळ आहे. येणार असशील तर सांग मला. तिकीट काढून ठेवतो. दुपारी ते बाजारात गणपतराव भेटले मला. कोण आपले गणपतराव बोडस? मग दुसरं कोण? त्यांना बजावून आलोय. त्यांना म्हणालो की शनिवारी आम्ही येणार आहोत. फाल्गुनराव पूर्वीच्या गंधर्व कंपनीच्या थाटात झाला पाहिजे. काय असं बजावलंयस तू त्यांना? हा ओळख वाटत तुझी. ओळख कशाला पाहिजे? अरे दमडा मोजून वी आर गोइंग टू सी हिज प्ले. मग क्वालिटी नको परफॉर्मन्सला? अरे पण मोठ्या माणसांना असं म्हणणं आगाऊपणाच दिसतं. परवा ते भाषणानंतर अच्युतराव पटवर्धनांना म्हणालास तुमची भाषणं आता पूर्वीपेक्षा बरी होतात बरं का. मग काय म्हणायला पाहिजे? वाईट होतं तर सांगू? अरे काहीच सांगायचं नाही. आपण त्यांच्या समोर कोण? आपण कोण? अरे आपण त्यांची व्याख्यान ऐकायला जातो म्हणून ते पुढारी आहेत ना. आपण नाही करत ते पुढारी राहणार आहेत का? अच्छा म्हणजे म्हणून जाऊन काय त्यांना शाबासकी देत बसायचं? मग काय त्यांना सांगायला नको की बुवा दिस इज व्हॉट आय फील म्हणून? बरं बाबा. बरं ठीक आहे. ऐक, 15 नंतर माझ्या बाबांची 61 आहे. तुला यायचं आहे. आईला सुद्धा घेऊन ये. आणि शनिवारी संशय कल्लोळचा विसरू नकोस. चल येतो मी. अगदी ठरल्याप्रमाणे गंपूने 15वड्यात आपल्या वडिलांची 61 साजरी केली. मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण कार्यालय भाड्याने घेऊन सनईचा उघडा लावून शास्त्रोक्त संगीत वाजवायची तंबी देऊन. गंपूचे आई आणि बाप अगदी भुसल्यासारखे बसून होते. गंपूच्या बापावर भाषणं झाली. शुभचिंतनपर कविता म्हटल्या गेल्या. गंपूची लोकप्रियता सहज लक्षात येईल एवढी गर्दी त्या कार्यक्रमाला जमली. गंपूनं मात्र फरमास भाषण ठोकलं. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज माझ्या बापाची 61 आहे म्हणून. आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की माझा बाप 61 वर्ष जगला कसा? सांगा कसा? मला सांगायला खूप आनंद होतो की त्याच्या निरोगी आयुष्याचं कारण म्हणजे मी केलेली पितृसेवा. गेली 20 वर्ष त्याच्या तळव्याला तेलाची वाटी लावल्याशिवाय मी झोपलोच नाहीये. अशा रीतीने भक्त पुंडलिक, श्रावणबाळ आणि परशुराम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या बापाची सेवा करत आले. आणि मला सांगायला आनंद होतोय की याचप्रमाणे तुम्ही कोणाचा ना कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या बापाची तेल लावून सेवा करा आणि दिवस भरले की 61 साजरी करा. आणि शेवटी मला एकच गोष्ट सांगायची वाटते की आज जे काही माझं यश आहे ते माझं नाही, माझ्या बापाचं यश आहे. मी आज हा असा यशस्वी दिसतो तो माझ्या बापामुळेच. असा माझ्या वंदनीय बापाला शिरसाष्टांग नमस्कार. गंपूचे आजचे माझे यश या शब्दाचा अर्थ काही मला कळला नाही. पण 250 रुपयापर्यंत पोहोचवणारी नोकरी, 2 खोल्यांचं बिराड आणि लग्नानंतर 4 मुलं त्यातलं एक जुळं, ही कमाई असलेला गंपू नक्की कुठल्या यशाविषयी बोलत असेल असा प्रश्न मला पडला असला तरी त्याला नाही.
जीवनात आपण कमालीचे यशस्वी आहोत असा घट्ट गैरसमज हाच मोहित्याच्या आम्हाला न दिसलेल्या यशाचा पाया आहे. एकसष्टी समारंभामध्ये गंपूच्या वडिलांकडे पाहताना मला जवळजवळ याच वयाचा एक म्हातारा आठवला. त्याचा मुलगाही पुण्या मुंबईकडेच होता, पण हा मात्र रत्नागिरीत होता. त्याची कोणी कधी 61 साजरी करेल असा संभव नाही. तो मात्र येता आता दुसऱ्यांची षष्ठी करायचा. त्याचं नाव अंतू बर्वा. कधी काय बंदरावर दुकान काढलं, वैश्यवृत्तीचा डाग लागू नये म्हणून घाईघाईनं दिवाळ फुंकलं, आणि तेव्हापासून लोक त्याला अंतू शेठ म्हणायला लागले ते कायमचेच. माझी आणि अंतू शेठची पहिली भेट ही बापू हेगेष्टेच्या दुकानाच्या इकडची. वकील साहेबांचे जावई ना, या या झटक्यात ओळखले. बसा बसा. अहो बसा बसा. हो बसा. चकितचे काय झालात? कौतुक करणार तुमचं. आमच्या वकील साहेबांचे जावई ना तुम्ही. आम्ही दोघे त्यांचेच दोस्त. सांगा त्यांना अंतू बर्वा विचारित होता म्हणून. हो बर बर. केव्हा आलात पुण्याहून? परवाच चालू. बरोबर. दिवाळी सण असेल. मागा मागा चांगली फोर्ड गाडी मागा सासऱ्याकडे. अहो दोस्त आहेत ना तुमचे, मग तुम्हीच सांगा काय. बोलण्यात तुम्ही ऐकणार आम्हाला. पुण्याचे ना. मुक्काम आहे की आपली फ्लाइंग व्हिजिट? नाही बाबा, मी आपलं एक 2-3 दिवसांनी जाईल. उत्तम उत्तम. अहो थोडक्यात गोडी असते. त्या सड्यावरच्या कसोबकर वकिलाच्या जावयासारखे करू नका. त्याने महिनाभर तळ ठोकला, शेवटी कसोबकर वकिलानं त्या खळे सारवावयाच लावले. काय आहे, जावई जास्त दिवस राहिला की तो दशमग्रह होतो. कसे? नाही बरोबर आहे तुमचं. बापू शेठ ओळखलं की नाही? आमच्या वकील साहेबांचे जावई. आम्ही दोघे तुमच्या सासऱ्यांचे पक्ष करू. बर बर. चहा घेणार? नको हो, उकडतंय फार. अहो रत्नागिरी सुकडायचे. गोठ्यात निजणारानं बैलाच्या मुताची घाण येते असं म्हटल्यावर बघतं का? एक काम करा, एकदा तुमच्या सायकलीवर टांग मारा आणि या आमच्या पोफळीच्या बागेत. आमची पोफळीची बाग म्हणजे अगदी एअर कंडिक्शन जावई बापू. आपला उगाच कंट्री विनोद. बापू शेठ पाहुणे लेखक येतो. आमच्या आबा शेट्यासारखी नाटकं लिहिलेली आहेत. फार बोलू नका ना, तर तुमच्यावर लिहितील एखादा फरमास फारस. काहीतरीच काय करतात काय? करतात काय म्हणजे खुळे की काय तुम्ही? हेगिष्टे ती रद्दी काढा. प्रत्येक फोटो खाली नाव छापलेलं आढळेल तुम्हाला. सिनेमात असतात. काय म्हणता? मग जा चहाचं बघा. चहाचं काय हो जावई बापू, एक विचारू का? विचार की. एक सिनेमा काढला की काय मिळतं तुम्हाला? अहो ते सिनेमावर अवलंबून असतं. नाही, पण आम्ही ऐकलंय 1 लाख 1.5 लाख मिळतात. हो छे हो, एवढे लाख वगैरे मराठी सिनेमात कुठे? नाही, पण 5 पूज्य पडत नसली तरी 3 पूज्य पडत असतीलच. पडतात, कधी कधी बुडतात. नाही ते चालायचंच हो. धंदा म्हटलं की चढणे आले बुडणे आले. अजून एक प्रश्न विचारू काय? म्हणजे आपलं रागावणार नसाल तर. नाही हे रागवायचं काय, हे विचारा. हे सिनेमाच्या नटांबद्दल आम्ही हे जे काय ऐकतो ते खरं असतं की आपलं गंगाधर बाष्टाच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं त्यात पीठ मिसळलेलं? हे जे काही म्हणजे वस्तादो जावई बापू कोर्टात नाव काढाल साक्षीदार म्हणून. हे जे काही म्हणजे तर्जनी नाही. हो हो. रत्नागिरीच्या समस्त म्हशी तुर्तास गाभण काय रे जंप्या? अरे 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 काय चहा केलाय. तू शेठ ते दामू नेने म्हणून आमच्या सासऱ्यांचे मित्र आहेत असं ऐकलंय. ते कुठे असतात? कोण दामून आहे ना? अहो तो चैनीत आहे. वरती रंभा त्याच्या टकलावर तेल थपते आणि उर्वशी त्याला पंख्यान वारा घालते म्हणतात. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. दामूनेनाची बदली झाली वरच्या पोस्टवर. अरे रे, अहो कळलं नाही मला. अहो कळणार कसं? दामूनेना चचला म्हणून का रेडिओत बातमी देणार आहे? नाही, केसरीत आला होता गृह्य संस्कार छापून. मन मिळावू प्रेमळ धर्मपरायण असा.
छापणारे काय द्याल ते छापतील. दामून यांना कसला प्रेमळ. ताटीवर आडवा पडला होता तरी कपाळावरची आटी तशीच. आणि धर्मपारायण म्हणायचं तर आषाढीच्या दिवशी वैकुंठच गेला म्हणून. आषाढीला 2 पालख्या निघाल्या, एक विठ्ठलाची आणि दुसरी दामून येण्याची. आषाढीला हा गेला, विजयादशमीला आमच्या दत्तू परांजप्यांनी सीमोल्लंघन केले नीत. अवघ्या देहाचे सोने झाले, इजा झाला बिजा झाला, आता तिच्याची वाट पाहतोय. चला येतो. हा एक नमुना. शरीर जरा जीर्ण पण आवाज खणखणीत. आणि डोक्यावर पिढ्यानपिढ्या थापलेल्या खोबरेल तिलाने दिलेली वंश परंपरागत तैल बुद्धी. अंतुशेठच नव्हे तर त्या इथे त्या वयाचे सारेच नमुने एकाच वळणाचे वा एकाच आड वळणाचे. भाषा मात्र पुरुषासारखी पायात गिरकी घेऊन चावणारी. कुणाचं बरं झाल्याचं सुख नाही, वाईट झाल्याचं दुःख नाही, जन्माचा सोयर नाही, मरणाचा सूतक नाही, कशातच रुची नाही, बरं तिटकारही नाही. चाल कोकणी वाटेसारखी सदा नागमोडीची. देवाना यांच्या अंगणात नारळाचा कल्पवृक्ष दिलेला, पण त्यातल्या खोबऱ्यापेक्षा करवंटीशीच अधिक सलगी. इथल्या माणसांना प्रत्येकच गोष्टीविषयी अगदी निखळ अनादर. पंडिताला पठीक म्हणायचे, कोणी प्रोफेसर झालं तर सर्कशीतला छत्रे प्रोफेसर का हो असं म्हणायचं. कोणी नवीन दुकान काढलं तर दिवाळीचा अर्ज आत्ताच मागून ठेव असं सांगायचं. प्रत्येकच गोष्ट यांच्या दृष्टीने गढूळ नाचलेली प्रत्येकच गोष्ट यांच्या दृष्टीने गढूळ नाचलेली. ओसरीवरच्या कंदिलाच्या प्रकाशात त्यांच्या गप्पा चालायच्या, त्या मनातील काळोख अधिक दाटवणाऱ्या. या या जावई बापू, या या बसा. काय जेवण वगैरे झालं का? हो मस्त. इतिहासाची आवड आहे ना तुम्हाला? नाही तर म्हटलं आम्ही उगाच बडबडत जायचो आणि तुम्हाला कंटाळा यायचा. नाही वाचतो मी इतिहास. आता इतिहासाचा एवढा विषय काढलाय तर आपल्या गांधी बद्दल बोलू. काय तुमचा गांधी? कसला गांधी? जगभर हिंडला पण रत्नागिरीस काही आला नाही तो. पक्का तो त्यास नेमकं ठाऊ तिथे त्याच्या पंचाचं कौतुक नाही आणि दांडीचं सुद्धा नाही. तिथे सगळे पंचेवाले आणि त्याच्यापेक्षा उघडे. सुतापितात काही तथ्य नाही हो. आमचा शंभू शेठ जन्मभर जानवाचं सूत काढीत आला. 3रं शस्त्र उपवासाचं इथं निम्म कोकण उपाय. नेहमी तुपाशी खाणाऱ्याच उपाशी माणसाचे कौतुक आम्हाच कसले. नाही तुमचा माणूस असेल मोठा, माणूस असेल मोठा, पण आमच्या हिशोबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर. आणि या स्वातंत्र्याचं म्हणाल तर त्याचा संबंध गांधीशी नाही, टिळकाशी नाही आणि सावरकरांशी नाही. अहो मग काय स्वातंत्र्य आभाळात पडलं? कुठून पडलं ते तुम्ही तपासा. इंग्रज गेला तो कंटाळून. लुटण्यासारखं शिल्लकच काय राहिलं होतं. धंदा बुडीत खाती जायला लागला. फुकलं नीट दिवाळ. कुंभार गेला मडके घेऊन. तुम्ही फुकत बसा उकिरड. हे सगळे चक्रनी मिक्रमेण होत असतो. सत्ता कोणाचीही नाही. अहो पण तो साहेब गेला म्हणून समाजवादाचा रस्ता मोकळा झाला. समाजवादाच्या नुसत्या गप्पा आहेत गप्पा. एक आंब्याचं पान देखील नसतं दुसऱ्यासारखं. पण ब्रह्मदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडण निराळ. सगळ्यांची नशिबासारखी होतीलच कशी. चला घटकावर धरा आला तुमचा समाजवाद. तो आमच्या रत्नागिरीचा गाव गांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतोय तशी आली कोकण रेल्वेनी गेली पांडुगुरवाच्या परसातून. म्हणून छोट्या पांडवाच्या खांद्याला हाताचे खुंट का फुटणारे. आणि मग हात नाही म्हणजे कसेल त्याची जमीन आणि दिसेल त्याची थैली. या तुमच्या राज्यात छोटा पांडू कसणार काय आणि कसा? तो तसाच राहायचा. स्वराज्य आलं म्हणून हरिसाठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही आणि महादेव गडबोल्याचे 2 दात गेले नाही. समाजात डावं उजवं राहायचंच. अहो रामराज्यात देखील रामानं मारुतीचं शेपूट उपटून आपल्या पाठीला नाही जोडलं. तो नरच राहिला, हा वानरच. अंतुशेठ अगदीच कसं काही होत नाही म्हणता. रत्नागिरीत मी झाली काय हो? तुम्ही नाही घेतलीत वीज? ठेव काळो काय तो आपला बरा आहे. उद्या झपक प्रकाश पडला तरी बघायचंय काय दरिद्रच ना. खोपड्या उडालेल्या भिंती आणि ही गळकी कौलं बघायला वीज हो कशाला हवी. आमचं दारिद्र्य आपलं
आमचं दारिद्र्य आपल्या काळोखातच दडलेलं बरं. आमचं दारिद्र्य आपलं काळोखातच दडलेलं बरं. त्या पुऱ्या प्रकाशात ती सुकलेली थकलेली तोंड हे असं निराशेचं तत्वज्ञान शिकवायला लागली ना की ऐकणाऱ्याचं काळीच हादरायचंच होत. पण मला अंतुशे शेवटचे भेटले तेव्हा त्यांच्या निराशेलाही धडके थारवली नव्हती. अड्ड्यातले एक सोबती निघून गेल्यामुळे असेल वा वयामुळे असेल, पण त्यांच्या बोलण्यातला तिरकसपणा थोडा कमी झाला होता. ती जागा आता हळवेपणाने घेतली होती. मला अंतुशेठ भेटले ते एसटी स्टँडवर. जावई बापू, अरे अंतुशेठ इथे कसे काय? या या बरं का, ही आपली आता शेवटचीच भेट हो. काहीतरीच काय. नाही, आपलं कॉंग्रॅच्युलेशन करायला आलो. ते इंग्लंडला जाणार आहात ना. हो हो. मग माझी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट होती. रिक्वेस्ट म्हणजे काय, आता इंग्रजीमध्ये बोलायला हवं ना तुमच्याशी. बरं, एक तेवढी रिक्वेस्ट ऐकून घ्या हो. हा. जाताच आहात तर तेवढा कोहिनूर हिरा पाहून घ्या. अंतुशेठ, नाही, माझी उगीच तेवढी इच्छा राहिलेली. नाही, आमच्याच आणि काय जाणं झालं नाही. तुम्ही जाताय तर म्हटलं तेवढंच आपलं मनाला समाधान. बर. पिंडाला कावळा शिवला नाही ना तर कोहिनूर कोहिनूर असं ओरडा. बघा नक्की शिवेल, नक्की शिवेल. येऊ? हा, थांब एक मिनिट. विश्वेश्वराचा अंगार. नाही नाही, विमानातून जाणार म्हणून कळलं. थोडी पुढी जाईल नाही. चला येतो. विश्वेश्वरावर का होईना श्रद्धा बसलेली दिसली अंतुशेठची. हा वयाचा चमत्कार. कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसं देखील खूप पिकल्याशिवाय गोडवा नाही यायचा त्यांच्या.